नमस्कार मित्रांनो, जागा भाजपाची तयारी शिवसेना शिंदे गटाची. हा पक्ष प्रवेश शिंदेसाठी गेम चेंजर ठरणार. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. राज्यातील विधानसभा निवडणुकीला 3.5 वर्ष अद्याप शिल्लक आहेत. असं असतानाच राजकीय स्पर्धा आतापासूनच सुरू झाल्या आहेत. विधानसभेसाठी एकनाथ शिंदे यांनी बेरजेचं राजकारण सुरू केलं आहे आणि तेच आपण सविस्तर बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. म्हणूनच पंढरपुरामध्ये भागीरथ भालके आणि अनिल सावंत यांना पक्ष प्रवेश देण्यात येत आहेत. एकनाथ शिंदे यांनी आतापासूनच टार्गेट विधानसभा हे लक्ष ठेवलं आहे. पंढरपुरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं भागीरथ भालके अनिल सावंत यांनी थेट विधानसभेचे रणशिंग फुंकले आहेत. 2029 सालच्या पंढरपुराचा आमदार शिंदेच्या विचारांचा होईल अशी घोषणा भालके यांनी केली आहे. त्यामुळे पंढरपुरात राजकीय चुरस आतापासूनच सुरू झाले आहेत. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे भाजपचे आहेत. महायुतीत ही जागा भाजपकडे आहेत. अशी परिस्थिती मागील विधानसभा निवडणुकीत 1,15,000 इतकी मते घेणारे भागीरथ भालके आणि मागील निवडणुकीतच 3 नंबरचे मते घेणारे अनिल सावंत हे दोघेही एकत्र येऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. या दोघांच्या मतांची गोळाबेरीज व शिवसेनेच्या पारंपरिक मतांची आकडेवारी पाहिली तर निश्चितच विद्यमान भाजप आमदारांच्या विजयाच्या मतापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे साहजिकच एकनाथ शिंदे यांना पंढरपुरात थेट विधानसभेची तयारी या दोन्ही नेत्यांना जवळ करून सुरू केल्याचं स्पष्ट होत आहे. राज्यातील राजकीय गणितामध्ये भाजपाला सक्षम पर्यायी म्हणून एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुढे येत आहेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पंढरपुरात भालके आणि सावंत गट शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. यातूनच महाराष्ट्रातील विधानसभेची प्रत्येक मतदारसंघात शिंदे यांनी स्वतंत्र तयारी केल्याचं दिसून येत आहे. याचाच भाग म्हणून पंढरपुरात भालके आणि सावंत या दोन्ही मोठ्या नेत्यांना प्रवेश देत विधानसभेचे बेरजेचं राजकारण एकनाथ शिंदे यांनी सुरू केल्याचं दिसून येत आहे. एकमेकांच्या नेत्यांना एकमेकांच्या पक्षात प्रवेश द्यायचा नाही असा आलिखित करार शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये झाला होता. मात्र आता मतदारसंघातच बड्या नेत्यांना घेण्याचा भर शिंदेच्या शिवसेनेने दिला आहे. 2029 ची विधानसभा निवडणूक ही महायुतीतच लढणार की स्वतंत्र लढणार हे महायुतीतल्या 3 पक्षांना माहीत नाहीत. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी मात्र आतापासूनच तयारी सुरू केल्याचं दिसत आहे. शिंदे हे सध्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असले तरी ते समाधानी नाहीत असंच बोललं जात आहे. मुख्यमंत्रीपद त्यांना अजूनही खुणावत आहेत. यासाठी त्यांनी प्रत्येक मतदार संघात तयारी सुरू केली आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.